काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी त्यांनी अपमानास्पद असं वक्तव्य केलेलं होतं। नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे याबद्दलची मागणी केलेली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही आहेत। नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवारांविरोधात राज्यभर तीव्र निदर्शनं करण्यात आली। पोलीस उपायुक्तांकडे सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीने वडेट्टीवार यांच्या वक्तव्याच्या विरोधात रिॲक्शन्स येताना पाहायला मिळतात। हिंदू धर्माचं जी पताका जी हातात घेतले ते आमच्या माऊलींनी अपशब्द चुकीचे वापरले तर याच्यावर जाहीर निषेध आम्ही करत आहोत आणि त्यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांकडे जाऊन माफी मागितली पाहिजे। आपल्या धर्माचं ते कार्य करतायत आणि त्यासाठी त्यांना हे बोलणं गरजेचं होतं। मग त्याच्यामध्ये त्यांनी वेगळं काय केलं की यांनी हा उच्चार करावा की जगद्गुरूंना त्यांनी अरेतुरेच्या भाषेमध्ये ते बोललेत, हे खूप चुकीचे बोललेत। आमची भूमिका हीच आहे की विजय वडेट्टीवार या नालायक व्यक्तीनं जे जगद्गुरू संतबद्दल एकेरी उल्लेख आपल्या चॅनलवर केलेला आहे तो त्यांनी जाहीर माफी मागावी, त्यांनी त्याचे शब्द मागे घेतले पाहिजे। हा ढोंगी व्यक्ती आहे आणि हा जगद्गुरू श्रींबद्दल हा व्यक्त बोलतो की हे खरंच साधू आहेत का, संत आहेत का। आम्ही याचा तीव्र निषेध करण्यासाठी या ठिकाणी आहोत। काँग्रेसचा विजय वडेट्टीवार याने आमच्या श्रद्धास्थान असणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे। या वडेट्टीवारांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बहुसंख्येने जमलेलो आहेत। त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आज कुठल्याही परिस्थितीत माफी मागावी, अन्यथा होणाऱ्या इथून पुढच्या परिणामाला त्यांनी तयार राहावं। वडेट्टीवार यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी जाहीर या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची माफी मागावी। नसता ही ठिणगी आहे आणि ही ठिणगीची आग कधी होईल, याचा भडका कधी होईल आणि याच्यात तुमचं काय होईल हे सांगता येणार नाही। तर विजय वडेट्टीवार हे नेमकं काय म्हणाले होते आपण बघूयात। महाराज याला कुठला दिव्य स्वप्न पडलं हे मला माहित नाही। राज्यामध्ये साधू संतांमध्ये मुळे ही निवडणूक जिंकली म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अवमान। कारण त्याला धार्मिक स्वरूप देऊन ध्रुवीकरण करणारे जर साधू आणि संत असतील तर साधू आणि ते संत नाहीये। संतांची शिकवण समाजाला, सर्व समाजाला एकरूप घेऊन समाजाची उन्नती, प्रगती आणि समाज घडवणं हा उद्देश असतो। आम्ही पण इथे सबर्बन कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कंप्लेंट दिली। आता मैं पुलिसमध्ये जाऊन FIR पण देणार आहे। मी त्याने भेटणार आहे, त्याने बोलणार आहे, त्याने सांगणार आहे की तुम्ही माफी मागा। 7 दिवसाच्या आत त्याने माफी मागितली नाही तर त्यानंतर काय होईल त्याने कल्पना नाही। त्यांच्याबद्दल असा शब्द कोणी माफ करणार नाही, त्याने लगेच माफी मागितली पाहिजे।